एक चांगला संघ आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीने अनेक संघासाठी आदर्श आहे। सिक्वेन्स मध्ये बघा एक एक खेळाडू एंट्री करतोय ग्राउंड मध्ये, हे शिकावं। खूप छान पद्धतीने डिसिप्लिन हा संघ उतरतोय। हे मोठ्या संघांचं वैशिष्ट्य असतं, चांगला खेळ दाखवणं, चांगली संघ भावना जोपासणं आणि लीगला सहकार्य करणं, वेळेवर उपस्थित राहणं हे महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये। खैरे संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। एक चेंडू टाकायच्या आत आपण या ठिकाणी पाहिजे, नाही तर पेनल्टी बसेल। 2 धावांची पेनल्टी बसेल। प्रत्येक संघाला नियम असतील आणि प्रत्येक 12वा प्लेयर किट मध्ये पाहिजे। प्लेयर जर किट मध्ये नसेल 12वा तर 1 धावेची पेनल्टी बसेल। खैरे संघ आपला संघ एक प्लेयर किट मध्ये पाहिजे, 2 धावांची पेनल्टी। सॉरी, पंचांचा निर्णय, आपला जो कमिटीचा निर्णय, आपला 12वा फिल्डर या ठिकाणी किट मध्ये नाहीये, त्यामुळे 12 किट ऑलरेडी दिलेले आहेत आपल्याला, एक एक्स्ट्रा किट आहे। या ठिकाणी जो खेळाडू आहे 12वा तो किट मध्ये नाहीये। पहिला चेंडू टाकण्याच्या आत किट मध्ये प्लेयर पाहिजे। चेरोली चॅम्पियन लीग आणि याचा 6वा दिवस आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी राजेश फरडे, मुकेश फरडे, परेश फरडे यांच्या माध्यमातून बघायला मिळते। जीबी ग्रुप अध्यक्ष गणेश बोंद्रे यांच्या सहकार्यातून, राजेशजी फरडे यांच्या नियोजनातून ही स्पर्धा साकारली जाते। आजचा 6वा दिवस आणि खेळीमेळीचे वातावरणात संघ या ठिकाणी सहभागी झाले आणि चांगल्या प्रकारचे सामने गेले 5 दिवस आपण बघतोय, चांगल्या पद्धतीने सामने पार पडले। आजचा 6वा दिवस, आता पहिला सामना झाला तो विठ्ठलगाव आणि शिवनेर संघादरम्यान। शिवनेर संघाने तो सामना जिंकला। दुसरा सामना या ठिकाणी आजच्या दिवसातील 2 उभय संघ समोर आहेत, कामळपाडा वर्सेस खैरे संघ। नक्कीच मी उल्लेख केला की अध्यक्ष राजेश फरडे, उपाध्यक्ष तानाजी फरडे, मुकेश फरडे, परेश फरडे, अमीर फरडे, जितू फरडे, मयूर फरडे, अनेक सहकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यांच्या नियोजनातून चांगलं सहकार्य लाभतं। या सामन्याला सुरुवात होते खैरे वर्सेस कामतपाडा। पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज गोविंद उघडा। अतिशय दर्जेदार क्वालिटीचा हा ऑलराऊंडर फलंदाज आहे। पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला होता। आता मात्र गोलंदाजीमध्ये कौशल्य दाखवण्यासाठी पहिलं षटक घेऊन येतोय। सामना करतोय फलंदाज प्रदीप। पहिला चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑनच्या दिशेनं। नक्कीच धावसंख्या धावफलकावर 1 होती आहे। एक सूचना आहे खैरे संघाला, कमिटीचा निर्णय आहे, किट मध्ये खेळाडू नाहीये, 2 धावांची आपल्याला पेनल्टी। आणि जेव्हा आपल्या धावा कंप्लीट होतील तेव्हा कामतपाडा संघाच्या खात्यामध्ये ऑलरेडी 2 धावा जमा असतील सेकंड इनिंग मध्ये। लेफ्ट हँड बॅट्समन किशोर आणि नॉन स्ट्राइक बॅट्समन प्रदीप। पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज गोविंद। दुसरा चेंडू असेल या षटकातील। दुसरा चेंडू फील्ड रेस्ट्रिक्शन मध्ये थोडे चेंजेस, लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे। सर्कल मध्ये चांगलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चांगलं सजलंय। दरम्यान दुसरा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खटवणे पर्यंत होता, पण बॅटची एज घेऊन लेग स्लिप मध्ये चेंडू जातो आणि पहिला धक्का बसतोय खैरे संघाला।
नक्कीच आताच मुरबाड प्रीमियर लीग स्पर्धा झाली. आयकॉन प्लेअर म्हणून ज्याचा उल्लेख केला तो गोविंद दादा. नक्कीच आयकॉन प्लेअर मुरबाड प्रीमियर लीग मध्ये होता आणि रनरअपच्या मॅच रनरअप संघ ठरला. त्या संघामध्ये एक आयकॉन प्लेअर म्हणून चांगली जबाबदारी पार पाडली गोविंद यांनी. आणि राजू राठोड हे विनर होते त्या मुरबाड प्रीमियर लीग त्यांनी कॅप्टन्सी सुद्धा सुरेख केली होती. कर्णधार राजू राठोड सर. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोविंदजी या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर चेंडू नक्कीच अचूक टप्प्यावर जर तुम्ही टाकले तर मात्र यश मिळत असतं. फलंदाजाला फॉलो करणं गरजेचं असतं, त्याचा स्टान्स बघणं गरजेचं असतं आणि त्या स्टाईलनं गोलंदाजी करताना एक वेगळाच आनंद प्रत्येक गोलंदाजाला मिळतोय. त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज गोविंद पुढून स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत चेंडूचा. चांगलं बॅकअप बघायला मिळतं. लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑनच्या झोन मध्ये येऊन क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान एकच धाव या चेंडूवर मिळतीये. धावसंख्या होतीये 2. चांगली गोलंदाजी चालू आहे गोविंद यांची. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू 0 आणि 1 धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोविंद. स्विंग अँड मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. नक्कीच ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असता त्यावेळेस गोलंदाजाच्या हाताकडे तुमचं लक्ष असावं आणि अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी केली त्या टप्प्याचा वेध घेऊन स्टेप आउट करून किंवा चांगल्या स्थानानं जर बॅटिंग केली तर मात्र पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. बॉडी पूर्ण बॅकलिफ्ट टर्न करतोय. पहिलं षटक संपतंय. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 2 धावा आणि 1 विकेट. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि पहिल्या षटकामध्ये यश मिळतं गोविंद यांना. अवघ्या 2 धावा आणि 1 विकेटचं पतन होतं. संत गतीनं सुरुवात आहे खैरे संघाची. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अशोक, मॅन फ्रॉम कामतपाडा. पहिली मॅच आपण कामतपाडा संघाची बघितली होती. त्या सामन्यामध्ये तब्बल 100 धावा फटकावल्या होत्या. मोठं टार्गेट सेट करावं लागेल खैरे संघाला तर मात्र आपण जिंकू शकता, कारण कामतपाडा संघ एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. दुसरं षटक. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने बॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू काढला. चेंडू जातोय सीमा रेषे पार. एक क्वालिटीचा चौकार. 4 धावा. प्रयत्न फसला. स्टेप आउट करण्याचा रॉबिन उत्तप्पा स्टाईल मध्ये फ्रंट फुटवरून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, लाईन आणि लेंथ. फुडलेंथवर पडलेले चेंडू विसावतात यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. आता मात्र ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट अँड विकेट. दोन ओव्हरच्या आत प्लेअर रिप्लेस होऊ शकतो. प्लेअर आलेला आहे खैरेचा. नाही होऊ शकत. ओके, कॅरी ऑन. पुढचा चेंडू या वेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं. गोलंदाजी चांगली होती अशोक कडनं.
पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेनं कव्हरच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला सीमा रेषे पार चौकार. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो या ठिकाणी ऑफ साईडच्या लेग साईडच्या दिशेनं चेंडू भिरकावून काढला. लॉंग लेग झोन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. या 3 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 14 धावांवर. षटक संपतंय 13 धावा. एक चांगली बॉलिंग हेच तंत्र असतं चांगल्या यशाचं. कारण जीवनात जर तुम्ही कष्ट केले आणि ते कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नसतो. मेहनत करा, संघर्ष करा, आपल्या कौशल्यावर काम करा, क्रिकेटचं स्पिरिट जपा, चांगली गोलंदाजी करा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करा, चांगली फलंदाजी करा, तर मात्र क्रिकेट तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचवत असतं. यावेळेस गोलंदाजी करतोय कैलास. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली दिशा देतोय, फक्त ग्लान्स केला, फक्त दिशा दिली या चेंडूला. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं चौकार. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कैलास. धावसंख्या होतीये 17. दरम्यान पुन्हा एकदा कैलास. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. थोडा ऑफ ट्रॅकर चेंडू होता. बाउन्स होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं चांगली दिशा देतोय. फक्त बॅट फ्लो बघायला मिळतोय. ऑन साईडच्या दिशेनं सिंगल ऍड केली जाते. धावसंख्या 1 वाढतीये 18 धावा. एक एक धाव खूप महत्वाची असते. थेंबे थेंबे तळे साचे. यावेळेस चांगला फटका आडव्या बॅटनं, परंतु क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकत नाही. सेफ झोन मध्ये खेळाडू होता आणि त्याच्या हातात धन्यवाद. चांगलं संगीत या ठिकाणी डीजे महेश यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. दरम्यान पुन्हा एकदा कैलास सामना करतोय. जय ओ अरुण सामना करतोय. वाईट चेंडू असेल पंच नेश महाजन सर यांचा. नक्कीच एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव वाढते. धावसंख्या होतीये 19. धावगती वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन्ही फलंदाज.
परंतु अगदी अतिशय ताकदवर धारदार टिच्चून गोलंदाजी केली जाते कामतपाडा संघाकडून। यावेळेस पुन्हा एकदा कैलास ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, नक्कीच प्रयत्न बसला, चेंडू उसळी घेत नाहीये आणि अचूक टप्पा लाईन लेंथ सांभाळली जाते गोलंदाजाकडनं कैलासकडनं। तिसरं षटक सुरू आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कैलास, ओ बेस्ट टाइम शॉट, चेंडूवर झेल टिपण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा होती परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही क्षेत्ररक्षक। दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, या डबल्स न धावसंख्या पोहोचती आहे 21 धावांवर। तिसरे षटक संपतंय आफ्टर थर्ड ओव्हर, स्कोर ऑन बोर्ड 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स, 3 विकेट्स। सांग भलग माऊली सांग भलग, सांग भलग माऊली सांग भलग, सांग भलग माऊली सांग भलग। 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज अशोक, वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं। धावसंख्या धावफलकावर आहे 21। आता मात्र धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं, जो करंट 100 आहे त्याच्यामध्ये इजाफा करणं गरजेचं असेल खैरे संघासाठी। पहिला चेंडू 4थं षटक, ओ या ठिकाणी चांगला असा चेंडू परंतु तेवढ्याच ताकदीनं ऑनसाईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला, धाव कॉर्नर झोन मध्ये चेंडू जातोय, सिंगल धाव ऍड केली जाते, या एका धावेने धावसंख्या पोहोचते 22 धावा। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तू मॅमे भाग मिल्खा भाग, तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे, तू मैं पुन्हा एकदा, क्या बात आहे, नजर हटी दुर्घटना घटी आणि चुकीला माफी नाही। नक्कीच धावसंख्या वाढतीये, पंच धावा किती या चेंडूवर, एकूण धावा 3 धावा, धावसंख्या 3 न वाढतीये, धावसंख्या होतीये 24 धावा। नक्कीच ज्यावेळेस तुम्ही थ्रो करत असता त्यावेळेस बॅकअप असणं गरजेचं, पण बॅकअप कुठेतरी मिळत नाही, एक्स्ट्राच्या रूपाने धावा मिळत आहेत खैरे संघाला। पुढचा चेंडू पुन्हा एकदा कामतपाडा संघाचा गोलंदाज अशोक, ओ पुन्हा एकदा मिस टाइम शॉट, 38 सर्कल मध्ये चेंडू राहतोय, 2 धावांचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक नक्की चपळाई दाखवणं गरजेचं असतं। धावसंख्या 2 न वाढते, धावसंख्या पोहोचते 26 धावा। आता मात्र धावगतीला वेग प्राप्त होतोय, चांगली फलंदाजी करतोय फलंदाज अरुण। अशोक पुन्हा एकदा, धावसंख्या होतीये 26 धावा। दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेस दिशा देतोय चांगली क्लासिकल फलंदाजी, नजाकत भरा शॉट, एक नेत्रदीपक फटकाल ऑनसाइडच्या दिशेनं, सिंगल कंप्लीट केली जाते, स्ट्राइक रोटेट केली जाते, एका धावेने धावसंख्या पोहोचतीये 27 धावा। नक्कीच 4थं षटक सुरू आहे, चांगली स्ट्रॅटेजीनं आता मात्र पार्टनरशिप बिल्ड होतीये खैरे संघासाठी। तुम्ही ज्यावेळेस लीग सामने खेळत असता त्यावेळेस पार्टनरशिप करणं खूप गरजेचं असतं, खेळपट्टीवर टिकणं गरजेचं असतं, तुमची विकेट टिकवणं गरजेचं असतं आणि त्या स्टाईलनं फलंदाजी अरुणकडनं होतीये। यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, नक्कीच कव्हर स्वीपर मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव कंप्लीट केली जाते, एका धावेने धावसंख्येत भर पडतीये, धावसंख्या धावफलकावर सजली जाते 28 धावा। नक्कीच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सरावाने माणूस परिपूर्ण होते, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा सर्वोत्तम गुण आहे। तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा, प्रॅक्टिस करा, होमवर्क करा, स्ट्रॅटेजी बनवा, नक्कीच योजना आखा, तुम्हाला सक्सेस मिळत असतं। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने बॅटची एज घेऊन चेंडू जातोय, गलीमध्ये भिरकवून दिला, सिंगल कंप्लीट करते, पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय, धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या पोहोचतीये 29 धावा। 4थं षटक सुरू आहे, चांगली स्ट्रॅटेजी आता मात्र कामतपाडा संघ दाखवतोय, नक्कीच 6 ते 7च्या सरासरीने धावसंख्या पुढे जातीये, धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं, टार्गेट सेट करणं गरजेचं, आव्हान ठेवणं गरजेचं। यावेळेस फुलटॉस चेंडू परंतु क्षेत्ररक्षक मिस करतोय चेंडू, यष्टीरक्षक सुद्धा मिस करतोय, पंचांचा इशारा येतोय, 4 धावा बॅट ना आहेत। 4 षटकानंतर धावसंख्या 33 धावफलकावर, कुठेतरी धावगतीचा वेग आहे तो वाढतोय खैरे संघाचा। नक्कीच एक चांगली स्ट्रॅटेजी आखावी लागेल उर्वरित 18 चेंडूंमध्ये,
18 चेंडू जर 40 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल सेट करू शकतात खैरे संघ. कारण आपण अनेक मॅच बघितल्या, 2 मॅच बघितल्या कामतपाडा संघाच्या, तर एक वेगळ्या स्ट्रॅटेजीनं बॅटिंग कामतपाडा संघ करतोय. एक चांगली तडाखेबाज फलंदाज गोविंद सारखे फलंदाज या संघामध्ये आहेत. एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आहे. 70 ते 80 धावांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं असेल खैरे संघाला. पॉवर प्लेचं षटक असेल, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, 5वं षटक घेऊन येते गोलंदाज गोविंद. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं. अरुण पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका स्टेटच्या दिशेने येतोय. लॉंग ऑफ झोन मध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुसाइडल रनआउटच्या रूपाने विकेट मिळतीये. लाईव्हच्या मदतीनं स्वप्नीलजी कांगड आणि राजू राठोड यांच्या सहकार्यानं युट्यूब लाईव्हच्या मदतीनं प्रक्षेपण आपण बघतोय. चांगलं युट्यूब लाईव्ह स्कोरर या ठिकाणी आहेत, ऑफिशियल स्कोरर. या ठिकाणी मिस टाइम शॉट, बॉल इन द एअर, डाऊन द बॉल. उत्कृष्ट झेल. कॅचेस विन द मॅचेस. झेल जर टिपले तर मात्र तुम्हाला यश मिळत असतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोविंद, नवीन फलंदाज. शपलेून खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकलिफ्ट होतं परंतु यश मिळत नाहीये, कनेक्शन होत नाही. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फॉल टॉस. चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु यश मिळत नाहीये. कठीण असतं ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता, वाऱ्याच्या वेगाने तुम्ही गोलंदाजी करता, तेवढ्या स्टाईलनं. न्यूटनचा नियम सांगतो, एव्हरी ऍक्शन इट हॅज इक्वल अँड सायमल्टेनियसली रिॲक्शन. क्रियेला प्रतिक्रिया मिळते आणि त्या स्टाईलनं जर फटका लगावला तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं कठीण असतं. पण तो प्रयत्न चांगला होता गोविंद यांचा. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या होती आहे 35 धावा. बॅटची एज, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय, सलामी देतोय साईड स्क्रीनला. चेंडू जातोय सीमा रेषेपार चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये 39 धावा.
सहावं षटक घेऊन येते गोलंदाज महेश, धावसंख्या होते 39. मागील षटकात गोविंदनं 6 धावा दिल्या आणि एक विकेट मिळवली. चांगली गोलंदाजी, 2 षटकामध्ये अवघ्या 3 धावा, अवघ्या 8 धावा. चांगली गोलंदाजी गोविंदकडनं बघायला मिळाली. सहावं षटक घेऊन येते गोलंदाज महेश, मॅन फ्रॉम कामतपाडा. यावेळेस बॅटची एज घेऊन लेग स्लिप मध्ये चेंडू जातोय. तू मॅमे करत करत धाव कंप्लीट केली जाते. कीच नॉन स्ट्राइक एंडला जर थ्रो असतात तर मात्र विकेट मिळाली असती. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन, अवधान आणि प्रेझेन्स ऑफ माइंड गरजेचं असतं. परंतु एक धाव ऍडजस्ट केली जाते खैरे संघाच्या खात्यात. धावसंख्या पोहोचते 40 धावांवर. आता मात्र उर्वरित 11 चेंडू मध्ये 20 ते 30 धावांपर्यंत मजल मारावी लागेल, कारण खैरे संघ एक चांगले टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नात असेल. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला. लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चांगला पाठलाग करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतायत. धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या पोहोचते 42 धावा. नक्की ज्यावेळेस फुल टॉस चेंडू असतो ती एक पर्वणी असते. त्या चेंडूवर टायमिंग साधलं जातं आणि त्या चेंडूवर जर ताकद साधली गेली तर मात्र चेंडू सीमारेषे पार तुम्हाला धाडता येतोय. आणि शॉर्ट सिलेक्शन खूप गरजेचं असतं फुल टॉस चेंडूवर. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज महेश, चांगला चेंडू आहे परंतु परेश अंपायर वाईटचा इशारा देत आहेत. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या पोहोचते 43 धावा. 43 रन्स आणि आतापर्यंत तब्बल 5 विकेट्स गमावल्यात खैरे संघानं. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेस टायमिंग मध्ये संपलं नाही. स्लॉट मध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. झेल ड्रॉप होतोय. धावसंख्या वाढतीये. या चेंडूवर 2 धावा मिळतात. धावसंख्या पोहोचतीये 45 धावा. 45 रन्स. उर्वरित काही चेंडू नक्कीच मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न असतील. जो जिता वही सिकंदर या उक्तीप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. परंतु फलंदाजाला खऱ्या अर्थानं स्वतःच्या मनगटातील जोर दाखवावा लागतोय. मनगट आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम साधला तर मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला यश मिळत असतं. दरम्यान बीमर चेंडू पंचांचा नोचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये भर पडते. ज्यावेळेस गोलंदाज करत असतात त्यावेळेस त्यांच्या हातातून चेंडू ज्यावेळेस लँड होत असतो त्यावेळेस अचूक टप्प्यावर गोलंदाजी जर पडली तर यश मिळतं. मात्र यावेळेस गोलंदाज थोडी दिशा भरकटतोय आणि चेंडू बीमरच्या रूपात जातोय. पुढील चेंडू फ्री हिट असेल यात काही शंका नाहीये. धावसंख्या होती 46. फ्री हिट. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे. भिरकावून दिलाय काव कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द 4 रन्स. एकूण धावा 4. धावसंख्या वाढतीये 50 धावा. संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे खैरे संघाचं. धावसंख्या पोहोचतीये 50 धावा. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु आता एलिव्हेशन मिळालं नाहीये. झेल टिपण्याचा प्रयत्न होता. कॉलिंग चुकलं. जर क्षेत्ररक्षक थोडा मागे असता आणि कॉलिंग झालं असतं तर मात्र, कारण ज्यावेळेस तुम्ही झेल टिपत असता त्यावेळेस कोलिजन होण्याची शक्यता असते, टक्कर होण्याची शक्यता असते. त्यासाठी कॉलिंग महत्वाचं असतं. आता झेल टिपण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यावर काम करणं गरजेचं असतं. फिल्डिंग मध्ये ती चुणूक दाखवणं गरजेचं असतं. दरम्यान झेल सुटतोय. धावसंख्या वाढतीये 52 धावा. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज अनिल. हो, स्टेटच्या दिशेने चेंडू येतोय. चांगला नेत्रदीपक, एक क्लासिकल फटका. तेवढ्याच ताकदीनं क्षेत्ररक्षण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. थ्रो अचूक होती परंतु बॅकअप सुरेख नव्हता. दरम्यान 3 धावा मिळत आहेत खैरे संघाला. या 3 धावांनी धावसंख्या वाढतीये 55 धावा. आता मात्र धावगतीला वेग प्राप्त होतोय.
आणि या षटकातील षटक संपतंय आफ्टर 5 ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 55 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स 6 धावांच्या 6 षटकांच्या संपत्तीनंतर धावसंख्या होतीये 55 धावा एक निर्णायक षटक शिल्लक आहे कामतपाडा संघाचं गोलंदाजीसाठी येतो आहे गोलंदाज गुलाब धन्यवाद धन्यवाद डीजे गुलाब गोलंदाजीसाठी येतो आहे 7वं षटक घेऊन येतोय धावसंख्या होतीये 55 खैरे संघाची एक षटक शिल्लक आहे या षटकामध्ये 10 ते 12 किंवा 15 धावांचं टार्गेट असेल तर 55 धावा धावफलकावर आहेत तर 65 धावा जर केल्या तर मात्र एक डिपेंडेबल टार्गेट खैरे संघ सेट करू शकतो एक आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतो गोलंदाजीसाठी येतोय गुलाब गुलाब एक चांगला गोलंदाज आहे रिक्की गोलंदाजीसाठी माहीर असलेला गोलंदाज धावसंख्या 55 होतीये पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये रडार मध्ये चेंडू येतोय क्षेत्ररक्षक आहे ओ आणि सोपा अतिशय सोपा झेल परंतु या ठिकाणी थोडा आउटफील्ड मुळे कारण विद्युत खांब या ठिकाणी आहे मैदानात तो एक डोकेदुखीच आहे या मैदानाची परंतु काही करू शकत नाहीये चेंडू हातात होता झेल सुटतोय ओ पुन्हा एकदा चांगला फटका स्लॉट मध्ये चेंडू आहे पुन्हा एकदा झेल टिपण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा झेल सुटला जातोय नक्कीच सीमा रेषेजवळ जे खेळाडू असतात ते एकदम चालाक खेळाडू लागतात झेल टिपणारे खेळाडू लागतात पण 2 बॅक टू बॅक विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न फसतोय धावसंख्या होतीये 61 धावा या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज अनिल चांगली फलंदाजी करतोय बॅटची टो एज घेऊन चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला फील्ड केलं जात आहे धावबाद होतोय फलंदाज डीजे धावसंख्या होती 61 शेवटचे 3 चेंडू शिल्लक गोलंदाजी करतोय गोलंदाज गुलाब दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गुलाब फलंदाज करण यावेळी चांगला फटका आहे लॉंग ऑन झोन मध्ये येतोय वाईडिश मिड ऑन झोन मध्ये चेंडू जातोय आणि या चेंडूवर चांगलं थ्रो बघायला मिळतं दरम्यान 2 धावा ऍड केल्या जातात धावसंख्या पोहोचते 63 धावांवर षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे चांगली धावगती या ठिकाणी प्राप्त करून दिली पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 13 धावा होत्या मात्र नंतरच्या षटकांमध्ये भरपाई करतोय संघ खैरे या ठिकाणी चांगला फटका आहे चेंडू जातोय फाईन लेग झोन मध्ये सीमारेषे पार चौकार 4 धावा धावसंख्या वाढतीये पोहोचते 67 धावांवर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज गुलाब क्या बात है घुटना टेक तमाशा देख चेंडू सीमारेषे पार षटकार 6 धावा आणि या 6 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 73 धावांवर 74 धावांचं टार्गेट एक चांगलं टार्गेट सेट केलंय खैरे संघानं
आपण किट बदलत असतो, ड्रेसिंग चेंज करत असतो, त्यावेळेस छोट्या छोट्या चुका होतात. 73 धावा धावफलकावर ऍड केल्या. 74 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 2 धावा ऑलरेडी ऍड असतील त्या कामतवाडा संघाच्या स्कोअर मध्ये, कारण 2 धावांची पेनल्टी होती खैरे संघाला. किट मध्ये खेळाडू पाहिजे, किट मध्ये खेळाडू नसतील तर मात्र पेनल्टी बसतेच. हे लीगचे नियम आहे. चौऱ्याहत्तर धावांचं टार्गेट आहे ते कामतपाडा संघासमोर. सलामीचे 2 फलंदाज येत आहेत, गोविंद आणि गणेश. गोविंदनं चांगली फलंदाजी केली होती पहिली मॅच, आठवते अक्षर धावांचा पाऊस पडला होता. शिवनेर संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आपटे संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. आपटे संघ यानंतरचा होणारी मॅच शिवनेर संघ आणि आपटे संघ. नक्की या मॅच कडे शिवनेर संघाचं चांगलं लक्ष असेल, कारण स्पर्धेमध्ये जर सुपर 8 मध्ये पोहोचायचं असेल तर प्रत्येक मॅच महत्वाची असते. तुमची मॅच तर महत्वाची असतेच, पण समोरची मॅच पण महत्वाची असते, कारण पॉइंट टेबल खूप इंटरेस्टिंग असतं. 74 धावांचं टार्गेट, 2 धावा ऑलरेडी ऍड आहेत, खातं उघडलेलंच आहे कामतवाडा संघाचं. पहिला गोलंदाज येतोय प्रदीप. टॉस होतोय शिवनेर संघ आणि आपटे संघाच्या दरम्यान. राजेश फडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस होतोय, टॉस जिंकलेला आहे शिवनेर संघानं. पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करायचे आपटे संघाला. यानंतरची होणारी मॅच 74 धावांचं टार्गेट असेल कामतपाडा संघासमोर. खैरे संघाला मात्र विजयाचा नक्कीच शंखनाद करण्यासाठी ही मॅच खूप महत्वाची. कामतपाडा संघाला सुद्धा ही मॅच खूप महत्वाची. या ग्रुप मध्ये विठ्ठलगाव, गावदेवी विठ्ठलगाव आणि साईस्टार आल्याणी, साईस्टार आल्याणी संघानं तब्बल 3 सामने जिंकलेत. नक्कीच पुढच्या सुपर 8च्या दावेदारी पेश केली. ही मॅच खूप महत्वाची असेल खैरे संघासाठी, कामतपाडा संघासाठी आणि शिवनेर संघासाठी सुद्धा. त्याचबरोबर आपटे संघासाठी सुद्धा चांगली मॅच असेल, कारण प्रत्येक ग्रुप मधील संघांकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. कोणता संघ हरतो, कोणता संघ बोनस घेतो, कोणता संघ जिंकतो, सगळं खूप महत्वाचं क्रिकेटमध्ये या लीग मॅचेस मध्ये. दरम्यान 74 धावांचं टार्गेट, सलामीचा गोलंदाज येतोय खैरे संघाचा प्रदीप. आज मध्ये एक प्रदीप सिनियरची उपस्थिती नाहीये. चांगला फलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू आज मात्र ऍबसेंट आहे या मॅच मध्ये. दरम्यान पहिला चेंडू प्रदीप ऑफसाईडच्या दिशेनं उत्कृष्ट पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून दिला सीमा रेषे पार. पहिल्या चेंडूवर ब्रँडेड एकूण धावा 4, 2 धावा पेनल्टीच्या, एकूण धावा 6. एक चेंडू 6 धावा.
आणि पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करण्यात यश मिळतं गोविंदला. या छोट्या छोट्या चुका, हाफ ट्रॅकर चेंडू आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक, फक्त दिशा द्यायची असते. 38 क्रॉस करून चेंडू 38च्या बाहेर भिरकावायचा असतो आणि त्यासाठी मदत करतोय हाफ ट्रॅकर चेंडू. चेंडू द्यायचा आहे. चेंडू दिलेला आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा येतात, एकूण धावा 6. दरम्यान पुन्हा एकदा प्रदीप. आता मात्र लाईन बदलावी लागेल प्रदीपला, कारण चांगली फलंदाजी होती आहे गोविंदकडनं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. आता मात्र कव्हरच्या डोक्यावर पुन्हा एकदा चेंडू जातो आहे. क्लासिकल मॅक्झिमम ह्यूज सेक्सर. नवीन चेंडू, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेनं पॅरलल षटकार. क्या बात आहे, ही ताकद आहे गोविंदच्या बॅटिंगची. अतिशय दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग. धावसंख्या होते 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. क्या बात आहे, चुकांवर चुका केल्या जात आहेत गोलंदाजांकडनं. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. सुद्धा हाफ ट्रॅकर, चेंडू सीमारेषेवर षटकार. तिसरा चेंडू सुद्धा हाफ ट्रॅकर, ऑफ साईडच्या दिशेनं पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक 3 चेंडू सीमारेषे पार जात आहेत. धावसंख्या होतीये 16 धावा. यावेळेस लाईन पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. नक्कीच कॉलिंग थोडं या ठिकाणी मिस दिसतं. पण फलंदाजांकडनं सिंगल धाव मिळतीये. धावसंख्या वाढते 17 धावा. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रदीप. धावसंख्या होते 17. या षटकातील 5वा चेंडू. धावसंख्या होती आहे 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकदा मिळते. धावसंख्या 18 होती आहे. की संकटांवर अशा पद्धतीने तुळून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. इतिहास रचण्याचा प्रयत्न दोन्ही टीम कडनं होणं गरजेचं असतं, कारण 73 धावांचं 74 धावांचं टार्गेट आहे. एक चांगलं टार्गेट आहे, ते सेट करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला. आता मात्र ते डिफेंड करायचंय खैरे संघाला. या ठिकाणी बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक चूक करतोय. चुका होत आहेत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं सीमा रेषा पार. दर्जेदार चौकार, 4 धावा. होते 22. नक्कीच चांगली जिद्द मेहनत या सलामीच्या जोडीमध्ये दिसतीये. तर मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुम्हाला जर क्षितिजा पलीकडे जायचं असेल तर जिद्द दाखवणं गरजेचं असतं, कारण उडत्या पाखराला परतीची तमन असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय ते केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. ती जिद्द तुमच्या मनगडात पाहिजे, तुमच्या कौशल्यावर पाहिजे, तुमच्या स्टान्स मध्ये पाहिजे, तुमच्या बॅटिंग मध्ये पाहिजे आणि तुमच्या गोलंदाजीमध्ये धार पाहिजे. तो वेग पाहिजे, पेस पाहिजे. अरुण गोलंदाजीसाठी येतो. पुन्हा एकदा या ठिकाणी ताकदवर फटका, स्ट्रेटच्या दिशेने येतोय चेंडू. लॉंग ऑफचा चेंडू कलेक्ट करतोय चेंडू. सिंगल धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या वाढतीये 23 धावा. 23 आउट विकेट. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप गोविंद आणि अरुण कडनं बघायला मिळतीये, गणेश कडनं बघायला मिळतीये. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज अरुण. दुसरं षटक प्रगती पथावर. यावेळेस स्लॉग स्वीप टुवर्ड्स द लेग साइड रीजन फॉर 4 रन्स. 4 धावा. गोविंदच्या बॅट मध्ये क्लासिकल चौकार. 4 धावा मिळत आहेत.
आणि हे टार्गेट 27च्या डिफरन्सने जर खैरे संघानं मेंटेन केलं तर खैरे संघाला बोनस मिळू शकतो. आणि जर कामतपाडा संघ या मॅच मध्ये पराभूत झाला तर शिवनेर संघाला नक्कीच एक आशेचा किरण असेल. परंतु मला तरी वाटत नाही या मॅच मध्ये गोविंद ती चूक करेल, कारण चांगली बॅटिंग होती आहे कामतपाडा संघाकडनं. आता मात्र विकेटच मिळवावं लागेल खैरे संघाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अरुण. या वेळेस चांगला चेंडू आहे, यॉर्कर चेंडू, परंतु वाईड. नक्कीच बॅट कीच वेगानं फिरवली होती, परंतु संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाला असता तर नक्कीच आपल्याला चांगला चौकार छटकार बघायला मिळाला असता. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता एकदा फॉलो केलं फलंदाजाला, पॉइंटच्या वरून डोक्यावरून फटकावण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. हीच हे कौशल्य, हे कमबॅक गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवत असतो, विश्वास वाढवत असतो. कारण उन्हामध्ये जर आपण उभं राहिलं तर आपली सावली निर्माण होते. रणरणत्या उन्हात जर मेहनत केली तर सावली निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र संजीवनी प्रदान करणारी विकेट मिळती आहे गोविंदच्या रूपाने खैरे संघाला. डीजे गोविंदची एक महत्वपूर्ण विकेट मिळतीये. कामतपाडा संघाचा हा स्टार फलंदाज बॅक पॅव्हलिनच्या दिशेने जातोय. धावसंख्या होती धावफलकावर 28. आता एक खैरे संघासाठी सुवर्ण संधी आहे ही मॅच जिंकण्याची, कारण एक मोठा अडसर, एक मोठी भिंत, जो सर्वात मोठा धोका होता तो मात्र सरलेला आहे गोविंदच्या रूपानं. धावसंख्या धावफलकावर आहे 28 धावा. दुसरं षटक सुरू आहे. नक्कीच या मॅच कडे या ग्रुप मधील सर्व संघांचं लक्ष असेल. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे सर्व संघांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकेटचा पतन होत आहे. क्या बात आहे, बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट्स मिळत आहेत खैरे संघाला. विकेट्स तुम्हाला मॅच मध्ये आणत असतात, कॅचेस तुम्हाला मॅच मध्ये आणत असतात. कॅचेस विन द मॅचेस. तुमची फिल्डिंग महत्वाची, तुमची गोलंदाजी महत्वाची. आता मात्र 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यानंतर खैरे संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय. नवीन फलंदाज येतोय गुलाब. नक्कीच कामतपाडा संघाला पार्टनरशिपची आवश्यकता असेल आणि खैरे संघाला पुन्हा एकदा विकेटचा शोध असेल. हॅट्रिक चेंडू असेल अरुण साठी. दिस इज अ हॅट्रिक बॉल फॉर अरुण. बॅटची नक्कीच फ्लो बघितला ऑफसाईडच्या दिशेनं. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू भिरकावून दिला. क्लास, नजाकत, चौकार, 4 धावा. धावसंख्या 4 न वाढतीये, धावसंख्या पोहोचतीये 32 धावा. हे षटक संपत आहे. 2 षटकानंतर धावसंख्या होते 32. ओव्हर संपलेली आहे. 1 मिनिट. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू वाईड, चौथा चेंडू निर्धाव, नंतर विकेट, पुन्हा विकेट आणि आता चौकार. हे षटक संपत आहे. 2 षटकानंतर धावसंख्या होतीये 32 धावा. खूप इंटरेस्टिंग मॅच होती आहे, कारण कामतपाडा संघ
नक्कीच गोविंद यांना जी स्टार्ट दिली होती, अतिशय दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग पहिल्या षटकामध्ये बघितली होती. तीन षटकार लगवले तर कामतपाडा संघाच्या बॅट्समनला राजेशजी गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि प्रत्येक षटकारासाठी बॅक टू बॅक 2 षटकार लागले तर 100 रुपयाचं बक्षीस आहे राजेश गायकर यांच्याकडनं. कीच बक्षिसांची खैरात आहे. दरम्यान फुल टॉस चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं झेलू शकतो. ओ व्हॉट अ कॅच. एक एक विकेट गमावल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतोय खैरे संघाचा. आहे आता मात्र येणारा फलंदाज जबाबदारी घेऊन खेळ केला तर मात्र जिंकू शकतो कामनपाडा संघ, कारण खैरे संघ चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र या सामन्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळतीये खैरे संघाला. धावसंख्या होतीये 32. 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. तिसरं षटक सुरू आहे. या षटकातील दुसरा चेंडू टाकणारी सज्ज असेल गोलंदाज करण. सामना करतोय फलंदाज. स्ट्रायकिंग एंड सांभाळतोय कुणाल. आणि जर कोणत्याही प्रेक्षकांनी झेल टिपला तरी सुद्धा राजेश गायकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. ओ या ठिकाणी यष्टीरक्षक पुन्हा एकदा स्लिप मध्ये खेळाडू सुद्धा चूक करतोय. तू मेमे तुम्ही ज्यावेळेस यष्टीरक्षण करत असता, तुम्ही ज्यावेळेस स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करत असता त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. तुम्ही तेवढ्या द्वेषानं त्या चेंडूवर येणं गरजेचं. तुमच्या हाताची जी कॅचिंग ऍक्शन आहे ती चांगली असणं गरजेचं. चेंडूवर लक्ष ठेवणं गरजेचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज करण. आता मात्र दिशा भरकटली जाते. ऑफस्टमच्या खूप बाहेर चेंडू. पंचांचे दोन्ही हात पॅरलल होत आहेत. वाईड चेंडू एक्स्ट्राज मध्ये वर पडते. धावसंख्या 1 न वाढते. 34 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज करण. पुन्हा एकदा वाईड चेंडू एक्स्ट्राज. 28 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे कामतपाडा संघाला. 39 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 28 डिलिव्हरीज. करण पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज कुणालसाठी पुन्हा गणेशसाठी. ओ शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग साधला नाही. ओ विकेट मिळवण्याचा प्रयत्न. सुसाइड. आणि या ठिकाणी कॉलिंग चुकलं आणि परिणाम 4थी विकेट गमावली. अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण खैरे संघाकडनं बघायला मिळतं. चांगली गोलंदाजी बघायला मिळतीये. गोलंदाज थोडी ट्रॅक खाली कर. युट्यूबवर कॅमेरामध्ये ट्रॅक खाली करा. आपली सहकार्य करा.
या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज करण. ओ यावेळेस यॉर्कर चेंडू. आता मात्र फॉलो केलं फलंदाजाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. यष्टिरक्षण चांगलं होत आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर. 35 धावा. सॉरी 35 धावा. 35 रन्स. कुणालला मात्र संघर्ष करावा लागतोय फलंदाजीमध्ये. चांगली बॅटिंग करणं गरजेचं कामतपाडा संघासाठी. चांगली गोलंदाजी होते गोलंदाज करण कडनं. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न. टायमिंग साधलं नाहीये. बॅट टो एज घेऊन चेंडू 38 सर्कल मध्येच राहतोय. धावसंख्या 1 न वाटते. स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल धावसंख्या पोहोचती आहे 36 धावांवर. 36 रन्स. नक्कीच 74 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या होते 36. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण. ओ या ठिकाणी ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. उंच गगनाला भिडलेला चेंडू जेल सुटतोय आणि 2 धावा मिळत आहेत कामतपाडा संघाला. ही जर झेल झाली असती तर खैरे संघ नक्कीच अजून या सामन्यामध्ये फ्रंट फुटबॉल असता. परंतु कॅच सुटतीये. 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 38 धावा. 24 चेंडू 36 धावांची आवश्यकता असेल कामतपाडा संघाला. मॅच इंटरेस्टिंग आहे. 9च्या सरासरीने धावा काढायचे. विकेट टिकवणं गरजेचं. सिंगल डबल चौकार षटकार. चांगली बॅटिंग करणं चांगली पार्टनरशिप करणं कामतपाडा संघासाठी असेल इंटरेस्टिंग. आणि खैरे संघाचं लक्ष असेल धावा रोखणं आणि विकेट मिळवणं. दोन्ही संघांसाठी मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. कामतपाडा संघासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण साईस्टार संघ बॅक टू बॅक 3 सामने जिंकलेला आहे. आणि कामतपाडा संघ सुद्धा 2 मॅच जिंकलेला आहे आणि त्या सुद्धा बोनस पॉइंट जिंकलेला आहे. प्रत्येक मॅच खूप महत्वाची आहे. कामतपाडा संघ असेल खैरे संघ असेल आणि शिवनेर संघाचं लक्ष सुद्धा या मॅच कडे खूप असेल. कारण 2 संघ ग्रुप मधून क्वालिफाय होतील सुपर 8 मध्ये. यावेळेस शफल येऊन लेग साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. सिंगल न धावसंख्या पोहोचती आहे 39 धावा. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी रेस लागली आहे. नक्कीच कामतपाडा संघ ज्या स्टार्टनं गोविंदनं फलंदाजी केली. स्टार्ट मध्ये थोडं मेंटेन करताना मिडल ऑर्डर कोलॅप्स झाली. परंतु मॅच मध्ये अजूनही जान आहे. धमक आहे बॅटिंग मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ अलॉंग द कार्पेट कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. चांगला फटका आहे. सिंगल कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचती आहे 41 धावा. आता मात्र समीकरण बदलत आहे. 22 चेंडू 33 धावांची आवश्यकता. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न फसला. उत्कृष्ट टप्पा आणि निर्धाव चेंडू. या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ डोळखाम उत्कृष्ट त्यांची वाणी आहे आणि ज्यांचं क्रिकेटचं दांडगा असा अनुभव आणि अभ्यास असं आमचे मित्र दत्तात्रय फर्डे सर यांचं आगमन झालंय. स्वागत असेल सर व्यासपीठावर. दरम्यान निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. चांगलं षटक. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे राजेश गायकर यांच्याकडे. दरम्यान पुन्हा एकदा. क्या बात आहे. उत्कृष्ट गोलंदाजी होते. खैरे संघाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. क्या बात आहे. लाजवाब कमबॅक करतोय. या ठिकाणी धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या होती आहे 41 धावा. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 33 धावा. यावेळेस डिफेन्सिव्ह ऑफसाईडच्या दिशेने प्लेसमेंट चांगली आहे.
सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट केला जातोय. धावसंख्या 2 न वाढती आहे. षटक संपतंय. धावसंख्या होती 43. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 10.50 ची सरासरी आवश्यक ही मॅच जिंकण्यासाठी कामतपाडा संघाला. डीजे 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल ती कामतपाडा संघाला. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. हाय होल्डिंग मॅच आहे आणि या मॅच मधील जो संघ जिंकेल नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी नक्कीच ती मॅच खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी. आणि 18 चेंडू 31 धावा. फलंदाजी करतोय फलंदाज गणेश. नॉन स्ट्राइक एंड सांभाळतोय अशोक. 14 ओ या ठिकाणी दिल स्कूप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली अटेम्प्ट. चांगला नजाकत भरा शॉट. नेत्रदीपक फटका. चेंडू जातोय सी मारेशे पार. क्लासिकल चौकार. संख्या वाढतीये. धावफलकावर सजली जाते. 47 धावा. समीकरण बदलत आहे. 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 27 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 70 डिलिव्हरीज. आव्हान सोपं झालंय. फक्त खेळपट्टी टिकणं गरजेचं कामतपाडा संघासाठी. आणि खेळ संघाचं लक्ष असेल विकेट मिळवणं, धावा रोखणं. कोण जिंकेल मॅच? प्रयत्नांती परमेश्वर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. कौशल्यावर काम करावे लागेल दोन्ही संघांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. नक्कीच निर्धाव चेंडू. सरळ बॅट न तर फटका खेळला असता तर मात्र या चेंडूवर रन्स आल्या असत्या. परंतु या ठिकाणी प्रयत्न केला होता स्विच हिटचा परंतु यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या होतीये 47 धावा. 16 चेंडू 27 धावांची आवश्यकता कामतपाडा संघाला. मॅच इंटरेस्टिंग आहे. हाय होल्डिंग मॅच आहे. या वेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न बसला. प्रत्येक षटकारासाठी राजेश गायकर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षीस वाढलेलं आहे. 210 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षीस महत्वाचं नाही, प्रेरणा महत्वाची आहे. राजेश गायकर प्रेक्षक आहेत पण बक्षिस लावलेली आहेत. खूप इंटरेस्टिंग असे प्रेक्षक आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज चुकांवर चुका करतायत. निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी प्रदीप कडनं होतीये. वाऱ्याच्या वेगानं वार्तालाप करतोय गोलंदाजीशी. अचूक टप्पा लाईन लेंथ वर चेंडू टाकतोय आणि यष्टीरक्षण सुद्धा सुरेख होत आहे यष्टीरक्षकाकडनं. हेच कौशल्य आहे. मोठ्या मॅचेस मध्ये कमबॅक कसं करायचं हे चांगल्या खेळाडूंना माहित असतं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. या वेळेस पुन्हा एकदा ओ यॉर्कर. त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आहे. फलंदाज माघारी परततोय. संग्राम इन द मिक्स. नवीन फलंदाज येतोय. शेवटच्या काही षटकांमध्ये कामतपाडा संघ चुकांवर चुका करतोय. अजूनही 2 चांगले बॅट्समन आहेत या ठिकाणी. ते मॅच काढू शकतात कामतपाडा संघासाठी. परंतु खैरे संघ ज्या स्टाईलनं गोलंदाजी करतोय प्रदीप. वाऱ्याच्या वेगानं चांगला पेस दाखवतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यॉर्कर चेंडू टाकतोय. क्या बात आहे. कैलास नवीन फलंदाज येतोय. आता मात्र समीकरण बदलत आहे. 14 चेंडूंमध्ये 13 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. ओ पंचांचा निर्णय. लेग बिफोर विकेट. LBW
यश मिळतं प्रदीपला. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. आणि तब्बल या षटकामध्ये 3 विकेट्स मिळत आहेत. कामतपाडा संघ अडचणीत का आला तर त्यांचा एक फिल्डर लेट आला. नक्कीच तो डगआउट मध्ये 12 प्लेयर आहेत. सोनूजी आहेत, चांगले बॅट्समन आहेत. पॉवर प्लेचं षटक असेल. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. अजूनही आशेचा किरण, अशोक आणि कैलास मैदानावर आहेत. महेश आहे. बारा चेंडू 27 धावा कामतपाडा संघाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा, बॅटिंग पॉवर प्लेचा षटक असेल. यावेळेस चांगला फटका, जेल सुटतोय. अतिशय दर्जेदार फील्ड प्लेसिंग होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. सातवी विकेट गमावली जाते कामतपाडा संघाची. आव जाव या वृत्तीप्रमाणे एक एक फलंदाज बाद होतोय. खेळपट्टीवर टिकणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. तर तुम्ही मॅच टार्गेट अचीव करू शकता, परंतु या ठिकाणी कामतपाडा संघ चुकांवर चुका करतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग खैरे संघाकडनं बघायला मिळते. ही मॅच खूप इंटरेस्टिंग रंगतीये. अजूनही मॅच ऑन आहे. 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 26 धावा. हे षटक खूप महत्वाचं असेल. गोलंदाज किशोरचं नक्कीच हाणामारी करावी लागेल. सावकार षटकार लागावा लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाज रोहितला. रोहित आणि अशोक, महेश, रोहित आणि महेशची जोडी अजून मैदानावर आहे. रोहित पुढचा चेंडू फेस करतोय. हीच आमचे समालोचक मित्र दत्तात्रय फर्डे सर यांचं आगमन झालं. स्वागत सर. ओ स्विंग अँड मिस, निर्धाव. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. हेच वैशिष्ट्य क्रिकेटचं. एक चेंडू हसवतोय, एक चेंडू रडवतोय. क्रिकेटमध्ये हाच तर खेळ आहे. ना जीतना जरुरी आहे, ना हारना जरुरी आहे. जिंदगी एक खेल है यार, वैसे खेलना जरुरी आहे. दरम्यान पुढचा चेंडू शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच टायमिंग थोडं मिस होत आहे, परंतु 38 सर्कल मध्ये एक धाव मिळतीये. धावसंख्या पोहोचते 49 धावांवर. आता मात्र समीकरण बदलतं. 9 चेंडू 25 धावा. ही 2 धावांची पेनल्टी होती, कदाचित महागात पडू शकते. ओ पुन्हा एकदा मिस द बॉल, निर्धाव. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी, कौशल्य. खैरे संघाचा जो 12वा प्लेयर आहे तो खूप खुश आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस. चेंडू स्टेजच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा. सात चेंडू 21 धावांची आवश्यकता. या चेंडूवर चौकार किंवा षटकार जर आला तर मॅच ऑन आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल कामतपाडा संघासाठी. पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॉलर. ओ पुन्हा एकदा यष्टीरक्षक. ओ या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. क्या बात आहे.
धावसंख्या होती आहे 53 धावा आणि 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. जर टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. परंतु खैरे संघ नक्की ज्या फॉर्म मध्ये गोलंदाजी होते ती चूक करणार नाहीये असं चिन्ह दिसतायत. आणि तब्बल 8 विकेट गमावतोय कामतपाडा संघ. नवीन फलंदाज येतोय. रामदास. 6 चेंडू 21 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फिल्डिंग, चांगली कॅप्टन्सी हे वैशिष्ट्य खैरे संघाचं. या सामन्यामध्ये 6 चेंडू 21 धावा. मागच्या 4 षटकामध्ये अवघ्या 21 धावा आल्या. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा होत्या. कोणी विचार सुद्धा केला नव्हता की मॅच या अवस्थेत येईल. पण क्रिकेट आहे द गेम ऑफ अनसर्टेनिटी, द गेम ऑफ अनप्रेडिक्शन. तुम्ही क्रिकेट मध्ये भविष्य सांगू शकत नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट मध्ये काही अशक्य नाहीये. दरम्यान 6 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू या षटकातील चांगला फटका आहे. स्लॉट मध्ये आहे पण तू क्षेत्ररक्षक तयार. झेल टिपण्यासाठी प्रदीप तयारच असतो. नक्कीच 9वी विकेट गमावली जाते कामतपाडा संघाची. शेवटची विकेट शिल्लक आणि शेवटचा षटक सुरू. 5 चेंडू 21 धावा. अजूनही जिंकण्यासाठी कामतपाडा संघाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ ऑफ साइडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लो राहतोय. चांगले यष्टीरक्षण, सुरेख चेंडू, निर्धाव. 4 चेंडू 21 धावा. विजयाच्या उंबरठ्यावर आहे खैरे संघ. 1 विकेट आवश्यक. 1 मोर विकेट टू विन. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी आणि नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर आहे खैरे संघ. यावेळेस 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता. ओ क्लास. ऑफ साइडच्या दिशेनं स्ट्राइक रोटेट होतीये. राजू आता मात्र पहिल्यांदा स्ट्राइक वर येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 20 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड बॅट्समन राजू ऑन स्ट्राइक. नेक्स्ट बॉल बाय बॉलर सोमनाथ. 2 balls 20 runs required. Next ball. ट्रॅक खाली करा कृपया. Two balls 20 runs and this time wide ball declared by umpire, and with the help of these extras runs score on board 55 runs. 2 balls 19 runs required. This time bowler Somnath, and very good shot towards the leg side region. First run get completed. Try to second run, and second run successfully completed by batsman. And this time, with the help of these 2 runs score goal on 57 runs. Loss of 9 wickets. 1 more wickets required for all out. Again wide ball. जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे परंतु वाईड चेंडू का टाकले जात आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक.
आणि हा विजयाचा चेंडू झेल होऊ शकतो. ऑल आउट. आणि कामतवाडा संघ पराभूत झालेला आहे. मॅच 19 धावाने जिंकला. जर 27 ने जिंकला असता तर खैरे संघाला बोनस मिळाला असता, परंतु विजय महत्वाचा. दोन्ही संघाचं कौतुक असेल, अभिनंदन असेल खैरे संघाचं, तेवढंच कौतुक असेल कामतपाडा संघाचं. सेकंड करायचं आहे दोन्ही संघांनी. पुढील अरुण चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं आणि परव्या दिवसामधील पहिल्या पर्वातील ही दिवस क्रमांक 6व्या क्रमांकामधील ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आज मात्र. तर निश्चितच अरुण ही मोमेंट ट्रॉफी मिळत असताना आज मात्र कसं वाटतंय? खूप छान वाटतंय.